Good morning students. In last video we learned about the environmental conservation. Now today we see about the needs of environmental conservation. Needs of environmental conservation. And as well as we learn about the environmental conservation, our responsibility. काल आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बद्दल शिकलं, ज्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन का गरजेचं आहे याच्याबद्दल जाणून घेतलं. पण त्याच सोबत आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज का भासते, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आणि त्याच सोबत आज आपण पाहणारा जो भाग आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड अवर रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आपली काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये किंवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण शिकलं की एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण पोल्युशनचं उदाहरण घेऊन वेगवेगळ्या टाईपमध्ये जे काही एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन किंवा सॉईल पोल्युशन अँड रेडिओ पोल्युशन याच्याबद्दल पण आपण माहिती घेतली. पण याला जेवढं आपण कंट्रोलमध्ये आणू तेवढंच आपण नेचरचं काय करू शकतो, एन्व्हायरमेंटचं काय करू शकतो, कन्झर्वेशन करू शकतो. पण याची गरज आजकाल जास्तच भासत आहे. तर याच्यामागे काय रिझन आहे, तर आपण प्रत्येक गोष्टी ज्या बघितल्या, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल किंवा सॉईल पोल्युशन असेल, या सगळ्यांमध्ये पोल्युशन करण्यासाठी जे भागीदार आहेत ते कोण आहेत, ह्युमन्स आहेत. आपण पाहतो की अदर ऑर्गॅनिझम्सनुसार जर बघितलं तर सगळ्यांना जर आपण काहीतरी ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला एवढं कळतं की ह्युमनकडे एक काहीतरी युनिक अशा गोष्टी आहेत, जसं की मेमरी आहे, त्याच्यानंतर इंटेलिजन्स आहे, इमॅजिनरी लाईक ॲबिलिटी असे कॅरेक्टर्स आहेत, थिंकिंग करू शकतो. या गोष्टी अदर ऑर्गॅनिझमकडे नाही आहेत. अदर प्राण्यांकडे आपण बघितलं तर या गोष्टी नाही आहेत, फक्त ह्युमनकडे अशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीचा वापर करून नेचरने त्याला एक कॅरेक्टर्स दिलेले आहेत, खूप सारे असे युनिक कॅरेक्टर्स आहेत जे अदर ऑर्गॅनिझममध्ये नाही आहेत. तर या गोष्टीचा वापर करून त्यांनी या नेचरचं कन्झर्वेशन कसं केलं जाईल याकडे पाहायला पाहिजे होतं. पण ह्युमन काय करतोय, जास्तीत जास्त नेचरचा उपयोग करून किंवा त्याचा अतिरिक्त वापर करून त्याला नष्ट करण्याच्या मार्गावर नेतोय. तर जे काही ह्युमन हिच्या सिच्युएशनमध्ये करतोय त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि ह्युमननी काय करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर कन्झर्वेशन जर बघितलं, एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशनसाठी खूप काही गोष्टी गरजेच्या आहेत. जसं की जे काही पब्लिक आहेत त्यांना अवेअरनेस नाही आहे, त्यांना अवेअरनेस बिलकुल नाही आहे की एन्व्हायरमेंट हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. याच्यासाठी त्यांना एन्व्हायरमेंटची व्हॅल्यू काय आहे, त्याचबरोबर त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांचा असला पाहिजे एन्व्हायरमेंटबद्दल. त्याचबरोबर अफेक्शन टुवर्ड्स दी एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. आणि हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे किंवा जे काही त्यांचा नजरिया आहे एन्व्हायरमेंटकडे बघण्याचा, आणि त्याचबरोबर नेचरची जी व्हॅल्यू आहे त्यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आणून देण्यासाठी किंवा ती विचारशक्ती त्यांची बनवण्यासाठी म्हणून आपल्याला हा पाठ शिकावा लागतोय. आणि हे शिकण्याच्या मागे मेन पर्पज काय आहे, तर माणसाकडे किंवा ह्युमन्सकडे काय झालं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दलची जी काही आपल्याला किंमत आहे ती जाणून देणे हेच यामागचं पर्पज आहे. जनरली पिढ्यानुपिढी आपण जो काही ऱ्हास करत आलो एन्व्हायरमेंटचा तो कमी व्हावा आणि त्या बदल्यात आपल्याला त्याची किंमत आणि पुढे आपल्या ज्या काही जनरेशन्स येणार आहेत, कारण की अगोदरच्या पिढ्यांनी आपल्याला नेचरचा उपभोग घ्यायला शिकवलं किंवा आपण त्याचा घेतोय, पण याच्या पुढे सुद्धा जे काही जनरेशन्स येणार आहेत त्यांना याचा उपभोग घेता यावा यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपण या चॅप्टरमधून किंवा शिक्षणामधून आपण काय शिकतोय, तर एन्व्हायरमेंट किती गरजेचं आहे. आपल्या खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करतोय,
इन्व्हायरमेंटचा ऱ्हास करतोय. जसे की एअर पोल्युशनमध्ये आपण एक बघितला CFC गॅस, ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन. याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी वाटतं का आपण चुकीचं करतोय? नाही वाटत, कारण की आपल्याला ज्यावेळेस गरमी होते त्यावेळेस आपण रेफ्रिजरेटर किंवा ACचा उपयोग करतो, तेव्हा आपल्याला कूल वाटतं. पण जे आपण फील करतोय, चांगला वातावरण आपल्या रूममध्ये आपण क्रिएट केलं, आपण त्याच्यामध्ये आहोत. पण जे रूममध्ये आपण वातावरण क्रिएट केलेलं आहे थ्रू द AC, तेच जर आपण बाहेर जर बघितलं तर त्याच्यामुळे काय होतोय तर एअर पोल्युशन होतंय. AC आणि रेफ्रिजरेटर आपल्यासाठी चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करतायत, बरोबर आहे, आपल्यासाठी त्या योग्य आहेत. पण त्यांच्यामधून जो बाहेर पडणारा CFC गॅस आहे तो काय होतोय, वातावरणामध्ये मिक्स होतोय आणि एअर पोल्युशनसाठी एक कारणीभूत ठरतोय. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कळतं का आपण काय करतोय? नाही कळत. आपली जी काही उष्णता होती किंवा जे आपल्याला हॉटनेस फील होतं ते कमी करण्यासाठी आपण त्याचा यूज केला, आपल्याला चांगलं फील झालं. पण याच्या व्यतिरिक्त आपण जर बाहेर बघितलं तर खूप प्रमाणात CFC गॅस हा बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतंय. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला असं वाटतं की इन्व्हायरमेंटची गरज सगळ्यांना कळतंय पण वळत नाही. याप्रमाणे काय होतंय, इन्व्हायरमेंट आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, प्लांट आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना जाणवतं. पण त्याच्यासाठी आपण किती चुकीच्या गोष्टी करतोय किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीमधून त्याच्यासाठी किती चुकीचं घडतंय, आपण त्याला किती कारणीभूत आहोत, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही आहेत. जनरली आपल्या ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्यासाठी योग्य वाटतात, पण त्याच ॲक्टिव्हिटी जर बाहेर बघितलं तर इन्व्हायरमेंटला ऱ्हास करणार आहेत किंवा डिस्ट्रॉय करणाऱ्या आहेत. तर ज्या काही गोष्टी इन्व्हायरमेंटला नष्ट करणाऱ्या किंवा डिस्ट्रॉय करणाऱ्या आहेत त्या आपण कमी केल्या पाहिजेत. जर आपल्याला जाणीव होतीये त्या गोष्टीची तर त्या गोष्टी आपण उपयोगात घ्या, कारण की त्याच्याशिवाय राहणं आपल्याला पॉसिबल नाही आहे, कारण की आपल्याला त्याची सवय होऊन गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल ACची सगळ्यांना सवय झालेली आहे. पण तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता, पण त्याचबरोबर काय करा तर त्याचा कमी प्रमाणात वापर करायची जी काही आपल्याकडे आपण जी सवय लावून घेतली ती कमी करा. ज्याच्यामुळे काय होईल, जे जास्त प्रमाणात होते ते कमी प्रमाणात होईल. काही काळाच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणवेल. तर एवढंच सांगायचं तात्पर्य आहे की इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशनसाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याच चुकांमधून घडत आहेत. ओके, एवढी गरज भासण्याची काहीच गरज नव्हती. ज्या काही रूढी परंपरागत अगोदरच्या पद्धती आहेत त्या जर आपण ॲक्सेप्ट केल्या तर आपल्याला इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्याची गरज नाही आहे. तर मानव हा एवढा डेव्हलप्ड झालेला आहे, त्याच्याकडे मेमरी आणि इंटेलिजन्स इतका आलेला आहे की त्याचा उपयोग करून आपल्यासाठी चांगल्या गोष्टी शोधतोय. पण या चांगल्या गोष्टीचा इन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो याचा विचार आपण करत नाही आहोत. कारण की आपल्यासाठी योग्य पण त्याचा बाहेर अयोग्य परिणाम काय होतो हे आपण पाहत नाही आहे. म्हणून आपल्याला आता गरज आहे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्याची. आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी शोधा, त्याचा जे काही तुमच्यासाठी उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही उपयोगात आणा. पण त्याच्यासाठी तुमचीसुद्धा काहीतरी रेस्पॉन्सिबिलिटी बनते इन्व्हायरमेंटसाठी, तर ती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी अवेअर करण्यासाठी आपण एज्युकेशन थ्रू किंवा अदर ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण काय करतोय, इन्व्हायरमेंटबद्दल त्याची जी व्हॅल्यू आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता ज्या काही आपल्याला त्याची किंमत कळण्यासाठी किंवा अदर गव्हर्नमेंट्स किंवा जे काही पब्लिक्स आहेत, ज्या मोठ्या मोठ्या कंट्रीज आहेत त्या काय करतात, ज्या काही अनडेव्हलप्ड आहेत, डेव्हलप्ड आहेत आणि ज्या डेव्हलपिंगमध्ये कंट्रीज आहेत त्या सगळ्यांनी आता कशावरती लक्ष केंद्रित केलं आहे तर इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी किंवा इन्व्हायरमेंटकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंट्री किती डेव्हलप्ड आहे किंवा अनडेव्हलप्ड आहे याच्यावरती जर आपण विचार केला तर सर्वात पहिल्यांदा काय केलं जातं तर इन्व्हायरमेंट हा कन्सेप्ट घेतला जातो. ज्यांच्याकडे इन्व्हायरमेंट हा कन्झर्व्हिव्ह आहे किंवा खूप नॅचरल फॉर्ममध्ये आहे, ज्याच्यावरती काहीच अफेक्ट झालेला नाही आहे, त्या कंट्रीला आपण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो. तर आता ज्या काही डेव्हलप कंट्रीज आहेत किंवा अनडेव्हलप्ड कंट्रीज आहेत, डेव्हलपिंगमध्ये आहेत, त्यासुद्धा काय करत आहेत, जास्तीत जास्त प्रमाणात इन्व्हायरमेंटवरती लक्ष करत आहेत. आणि त्याच्यामुळे आता खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. आता ह्युमनकडून होणाऱ्या चुका
किंवा ह्युमननी केलेल्या आतापर्यंतच्या ॲक्टिव्हिटीज थ्रू एन्व्हायरमेंटवर झालेला जो काही इफेक्ट आहे तो भरून काढण्यासाठी ह्युमननी, गव्हर्मेंटनी काय केलेलं आहे, खूप साऱ्या क्लॉज थ्रू आपल्याला वेगवेगळ्या माहिती दिलेली आणि त्याच्या थ्रू आपण त्याच्यावरती प्रतिबंध आणू शकतो, अशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर आपण वन बाय वन त्या स्टडी करूया. ह्युमनची रेस्पॉन्सिबिलिटी बघण्या अगोदर आपण नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनबद्दल माहिती करून घेऊ. तर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? फर्स्टली, टू मेंटेन दी बॅलन्स ऑफ नेचर. नीड्स ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट बघतोय टू मेंटेन दी बॅलन्स ऑफ नेचर. नेचरचं बॅलन्स हे किती गरजेचं आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी. बॅलन्स ऑफ नेचर खूप महत्त्वाचं आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की जो काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपण कशाला म्हणतो? अनएक्सेप्टेड, अननेसेसरी चेंजेस form into the surrounding environment due to the natural events and human activities. याला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, तर ज्या काही नॅचरल इव्हेंट्स असतील किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील ज्याच्यामुळे काय होतं तर एन्व्हायरमेंटचं पोल्युशन हे जास्त प्रमाणात होते. आणि एन्व्हायरमेंटचं पोल्युशन ज्यावेळेस होतं तर त्याचा इफेक्ट कशावर पडतो? इकोसिस्टीमवर पडतो. आणि एन्व्हायरमेंटचं बॅलन्सिंग कशामुळे पॉसिबल आहे? तर इकोसिस्टीममुळे पॉसिबल आहे. म्हणून नेचर ऑफ बॅलन्स किंवा बॅलन्स ऑफ नेचर जे खूप महत्त्वाचा पार्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? जे काही इकोसिस्टीम आहे ती मेंटेन केली पाहिजे किंवा ती जी आहे ती व्यवस्थित सुरळीत चालेल यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आणि जेवढा आपण नेचरचा बॅलन्स इक्वल ठेवू तेवढं आपले एन्व्हायरमेंटची नीड ऑफ कन्झर्वेशन खूप व्यवस्थित होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला गरज काय आहे तर बॅलन्स ऑफ नेचर. नेचरचं बॅलन्स हे इक्वल ठेवण्याची गरज आहे. वन आहे टू सॉल्व दी नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासोबतच सेकंड नीड काय आहे तर नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम हे सॉल्व करण्याची गरज आहे. नॅचरल आणि आर्टिफिशियल जे काही प्रॉब्लेम्स आहेत जसे की इंडस्ट्रियलायझेशन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन होतं आहे, त्याचबरोबर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल सोर्सेस. जनरली जे काही इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा अर्बनायझेशन आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे जास्त प्रमाणात पोल्युशन क्रिएट होतं आहे. आणि हे जे पोल्युशन आहे ते पोल्युशन म्हणजेच काय तर ज्या काही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी किंवा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यासाठी ह्या दोन खूप कारणीभूत आहेत. तर नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम जे काही आहेत त्यांना कमी करणे किंवा ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करणे. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशनमुळे आपल्याला जास्त प्रमाणात एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होताना दिसतोय. फॉर एक्झाम्पल जे की वॉटर आहे, वेस्ट वॉटर जे की इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं आणि ते वेस्ट वॉटर ते इंडस्ट्रीच्या बाहेर सोडतात. पण इंडस्ट्रीच्या बाहेर टाकत असताना ते डायरेक्टली कुठे सोडतात? रिव्हर्स आणि सीमध्ये सोडतात. आणि ज्यावेळेस ते रिव्हर्स आणि सीमध्ये सोडतात ते इंडस्ट्रीमधलं वॉटर हे वेस्ट वॉटर आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स हे ॲड असतात. तर हे जे केमिकल्स आहेत ते डायरेक्टली कुठे जातात? रिव्हर्स आणि सीमध्ये जातात. आणि ज्यावेळेस हे रिव्हर्स आणि सीमध्ये जातील त्यावेळेस ते डायरेक्ट कुठे येणार आहेत? आपल्याकडे येणार आहेत. मग त्याच्यामुळे जेवढे काही प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, जे काही वॉटर्सवरती डिपेंड्स आहेत त्या सगळ्यांवरती त्याचा काय होतो? इफेक्ट होतो आणि आपले जे एन्व्हायरमेंट आहे ते डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गाला लागतो. म्हणून वॉटर पोल्युशनसाठी हा कारणीभूत आहे आर्टिफिशियल. ओके, त्याचबरोबर सेकंड वन जर बघितलं तर इंडस्ट्री आपण एक्झाम्पलमधून घेतलं तर त्याच्यामध्ये एक वॉटर पोल्युशन आपण एक्झाम्पलमध्ये भेटलं. सेकंडसुद्धा आहे ते आहे एअर पोल्युशन. जे काही इंडस्ट्रीज आहेत ते जास्त प्रमाणात गॅसेस हे बाहेर सोडतात, एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करतात. ज्यावेळेस एन्व्हायरमेंटमध्ये जास्तीत जास्त गॅसेस रिलीज होतील तेवढं काय होईल? एअर पोल्युशन होईल. आणि एअर पोल्युशनमुळे आपल्याला किती
प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल इरिटेशन ऑफ आईज, रेस्पिरेटरी ट्रॅक्समधील डिसीजेस, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, स्किन कॅन्सर्स, हे सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला फेस करावं लागतं फक्त आणि फक्त आर्टिफिशियल प्रॉब्लेम्समुळं. नॅचरल प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक जर घेतला किंवा लँडस्लाईड जर घेतली, तर ज्यावेळेस अर्थक्वेक होतो त्यावेळेस पूर्ण जो काही इन्व्हायरमेंट आहे तो डिस्ट्रॉय होतो. पण ज्यावेळेस आपल्याकडे ज्या काही नॅचरल प्रॉब्लेम्स येणार आहेत याबद्दल आपल्याला ज्यावेळेस सूचना भेटते त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, त्या गोष्टी आपण कशा प्रोटेक्ट करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण जे काही प्लॅनिंग आहे ती कशी अरेंज करू शकतो, या गोष्टी आपण अगोदरच प्लॅन केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे आपण नॅचरल प्रॉब्लेम्सला रोखू शकत नाही, बरोबर आहे. पण त्याच्यामुळे जे काही नुकसान होणार आहे किंवा जास्त प्रमाणात जे काही आपला इन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय होणार आहे, पण त्याच्यावरती आपण कमीत कमी होण्याचा प्रयत्न करू शकतो. तर नॅचरल प्रॉब्लेम्सला आपण आळा घालण्याचा प्रयत्न करू किंवा जो काही जास्त प्रमाणात होणाऱ्या गोष्टी आहेत नष्ट होणाऱ्या, त्यांना आपण कमीत कमी होण्याच्या मार्गापर्यंत आणू शकतो. पण आर्टिफिशियल प्रॉब्लेम्समध्ये तर आपल्या हातामध्ये आहेत, ज्या की आपण करू शकतो. कसं की फॉर एक्झाम्पल जे काही वॉटर ते रिलीज करतायत इंडस्ट्रीमध्ये, त्या वॉटरचं तिथे फिल्टर एक मशिनरी पॅक करून तिथून वॉटर फिल्टर करून आपण ती सोडू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, जे काही वेस्ट मटेरियल आहे किंवा केमिकल्स आहेत त्यांना आपण तिथेच रोखून घेऊ आणि जे काही वॉटर बाहेर चालले ते यूजफुल असेल. त्याच्यानंतर जे काही गॅसेस जे एअर्समध्ये रिलीज होत आहेत तिथे सुद्धा आपण गॅस फिल्टर बसवू शकतो, ज्याच्यामुळे काय होईल, गॅसेस हे फिल्टर होऊन बाहेर पडतील. त्याच्यामुळे सुद्धा आपला जो एअर पोल्युशन आहे तो सुद्धा कमी होईल आणि होणारच नाही. ओके, याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू शकतो. म्हणजे काय तर सेकंड नीड काय आहे आपल्यासाठी इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासाठी, तर नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व केलं पाहिजे. फर्स्ट बॅलन्स ऑफ नेचर हे जे आहे ते मेंटेन ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे टू कन्झर्व दी नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला कन्झर्व करणं गरजेचं आहे, कारण की नॅचरल रिसोर्सेस हे फक्त नॅचरली फॉर्म होऊ शकतात आणि नॅचरल रिसोर्सेस हे लिमिटेड असतात. हे अगोदरच एखाद्या वेळेस तयार झाले की ते तेवढेच असतील. वॉटर हे आता सध्या जेवढं आहे तेवढंच असणार आहे, मग त्याचा उपयोग आपण किती करायचा आणि त्याचं वेस्टेज किती करायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण जर जास्त प्रमाणात वॉटरचा यूज केला, जास्त प्रमाणात आपण त्याचं वेस्टेज केलं, तर पुढच्या जनरेशनला वॉटर काय असतं आणि वॉटर कसं असतं याच्यासाठी सुद्धा तडफडावं लागेल किंवा पाण्यासाठी तहानेने मरून जातील. फॉर एक्झाम्पल अगोदरच्या आपल्या ज्या काही आजी आजोबांच्या काळात जर बघितलं तर पाणी भरमसाठ होतं, त्यांना पाणी कधी विकत घ्यावं लागलं नाही. पण आपण सध्या पाणी हे विकत घेतो, 1 लिटरची बॉटल, ओके, मिनरल्स वॉटर जे आहेत ते आपण विकत घेतोय. आता जर विकत घेतो तर पुढे पाहायला सुद्धा भेटणार नाही. त्याच्यामुळे त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो, ऑक्सिजन. ऑक्सिजन हे आपल्या एअरमध्ये आहे त्याच प्रमाणात असतं, पण ऑक्सिजनमध्ये जर आपण जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, जे काही सल्फर वगैरे जे गॅसेस आहेत ते आपण हार्मफुल गॅसेस जर मिक्स केले तर ऑक्सिजन हा सगळ्यासोबत रिॲक्ट होऊन दुसरेच एअर्स फॉर्म होईल, गॅसेस फॉर्म होतील, कारण की ऑक्सिजन हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. तर जास्त प्रमाणात जर आपण अदर सबस्टन्सेस हे एअरमध्ये पास आउट केले तर ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात रिॲक्ट होऊन तो दुसराच काहीतरी गॅसेस बनून जाईल आणि आपल्याला जे प्युअर ऑक्सिजन पाहिजे रेस्पिरेशनसाठी ते आपल्याला भेटणार नाही. अगोदरच्या काळात आपल्याला ते व्यवस्थित भेटायचं, कोणाला गरज नव्हती, पण आता ऑक्सिजन सिलेंडर्स विकत भेटत आहेत. जर अदर कंट्रीजमध्ये तुम्ही जर जाऊन पाहिलात, फॉर एक्झाम्पल आपल्याच इंडियामध्ये दिल्लीला जर बघितलं तर काही काळासाठी सुद्धा तिथे जसे की बार रेस्टॉरंट्स आहेत तसे ऑक्सिजन बार्स आहेत, तिथे जाऊन ते विकत घेतात ऑक्सिजन. म्हणजे नेचरने आपल्याला फुकटमध्ये दिले, नेचर आपल्याला फुकटमध्ये देतोय, तर त्याचा आपल्याला किंमत नाही आहे. पण ज्यावेळेस आपण पैसे मोजून घेतो त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळते. म्हणून जे काही आपण गॅसेस आहेत किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल आपण वॉटर आणि ऑक्सिजन बघितलं, असे खूप सारे आहेत. असे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला काय केलं पाहिजेत,
सेव्ह केले पाहिजेत आणि कन्झर्व केले पाहिजेत. त्याच्यामुळे आपण पुढच्या जनरेशन्सना सुद्धा नॅचरल रिसोर्सेस काय असतात आणि कोणते कोणते होते हे सांगू शकतो. जर आपणच त्याचा अतिरिक्त वापर केलो आणि त्याचं वेस्टेज जर केलो तर आपल्याला या गोष्टी पुढे भेटणार नाही आहेत आणि पुढे मानववस्तीसुद्धा नष्ट होऊ शकते. म्हणून कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस हा सर्वात मोठी गरज आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी. नेक्स्ट वन, टू मेंटेन क्लीन पोल्यूशन फ्री एअर, वॉटर अँड सॉइल. हा सर्वात महत्त्वाचा वाटेल. का? कारण की विदाऊट एअर, वॉटर अँड सॉइल आपण जगू शकत नाही. ओके, तर ही जे काही एअर, वॉटर आणि सॉइल आहेत हे आपल्याला काय केलं पाहिजे, पोल्यूशन फ्री असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर क्लीनसुद्धा असणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत. म्हणजेच काय, तर एअर, वॉटर आणि सॉइल जेवढ्या आपल्यासाठी गरजेचं आहे तेवढ्याच त्या प्युअर फॉर्ममध्ये असणं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी सुद्धा गरजेचं आहे. म्हणून पोल्यूशन आणि त्याच्यावरती मेजर्स जे आहेत ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तरीही एवढं लक्षात घ्या की एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी जी नीड आहे ती कोणती आहे, तर जे काही एअर, वॉटर आणि सॉइल आहे ते पोल्यूशन फ्री असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर क्लीनसुद्धा असणं गरजेचं आहे. जेवढं क्लीन एअर असेल तेवढी आपली लाईफ सस्टेनेबल होईल. जेवढं वॉटर प्युरिफाईड असेल किंवा क्लीन असेल तर आपल्याला जे काही अदर डिसीजेस आहेत ते होणार नाहीत. सॉईल जर फ्री असेल, पोल्यूशन फ्री असेल तर आपल्याला जे काही प्लांट्स ग्रोथ होताना दिसत आहेत त्यांची व्यवस्थित ग्रोथ होईल. त्यांच्यामध्ये जे काही फ्रूट्स, फ्लावर्स येत आहेत ते आपल्याला सुद्धा विदाऊट केमिकलचे भेटतील. म्हणून पोल्यूशन फ्री एअर, वॉटर आणि सॉईल क्लीन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मेंटेनसुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. तर टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व दी बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला कन्झर्व त्याचबरोबर प्रोटेक्टसुद्धा करण्याची गरज आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, डिटेलमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. तरी शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा शॉर्टमध्ये बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स डिफरन्शिएशन. जेवढे काही बायो आहेत म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑर्गॅनिझम्स जे प्लांट्स, ॲनिमल्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आपल्याला सहज जरी एखाद्या ठिकाणी आपण बसलो आणि चौफेर नजर जर फिरवली तर आपल्याला वेगवेगळे प्राणी दिसतात, वेगवेगळे पक्षी दिसतात, वेगवेगळे झाडे झुडपे दिसतात, बरोबर आहे. तर हे जी डिफरन्शिएशन आहे किंवा जो काही वेगळेपणा आपल्याला दिसतोय ऑर्गॅनिझम्समध्ये तीच काय आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. पण ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ते प्रोटेक्ट करणं आणि त्याचबरोबर कन्झर्व करणं खूप गरजेचं आहे. तर ही काय आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठीची नीड आहे, गरज आहे. म्हणून याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण पुढे शिकणारच आहोत. पण लक्षात ठेवा, टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व दी बायोडायव्हर्सिटी हा सुद्धा खूप गरजेचा आहे जर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन आपल्याला करायचं आहे तर. नेक्स्ट वन, टू गिव्ह सस्टेनेबल लाईफ अँड फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. ही सुद्धा गरज आहे आपल्याला. जर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन जर आपण केलं तर आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी पुढे करायच्या आहेत ज्याच्यामुळे सस्टेनेबल लाईफ आपल्यासाठी भेटेल आणि त्याचबरोबर जे काही फ्युचर आहे नेक्स्ट जनरेशन, ओके, त्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा आपण काय करू शकतो, एन्व्हायरमेंट काय आहे, नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणतात आणि जे आता सध्याला नॅचरल रिसोर्सेसमध्ये एअर, वॉटर आणि सॉईल हे आपल्याला फ्री फॉर्ममध्ये भेटते ते पोल्यूशन फ्री कसं असतं, क्लीनमध्ये कसं असतं आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंट हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपली लाईफ किती सस्टेनेबल होऊ शकते ह्यासुद्धा गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर थोडक्यात काय, अशा खूप साऱ्या तुम्ही नीड्स लिहू शकता, एक्सेट्रामधून लिहिलेलं आहे. तर अशा खूप साऱ्या नीड्स आपण काय करू शकतो, मांडू शकतो. पण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पलमधून आपण इतक्याच घेतलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. नेचरचं बॅलन्स जे आहे ते सुद्धा आपल्याला मेंटेन करण्याची गरज आहे.
नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम सॉल्व करणं गरजेचं आहे. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते कन्झर्व करणे गरजेचे आहे. पोल्युशन फ्री आणि क्लीन एअर, वॉटर आणि सॉईल असणं किंवा त्यांना मेंटेन करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, बिकॉज इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करणं आणि त्याचबरोबर त्याचं प्रोटेक्शन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सस्टेनेबल लाईफ आणि फ्युचर नेक्स्ट जनरेशनला आपण ज्या काही गोष्टी आहेत ज्या नॅचरली फॉर्म झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण काय करू शकतो, प्रिझर्व करू शकतो. तर ह्या इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठीच्या नीड्स आहेत. आता याचबरोबर ह्युमनच्या काय काय रेस्पॉन्सिबिलिटी आहेत इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासाठी. इन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनमध्ये त्याची रेस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. तर काय काय रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत? काय काय रेस्पॉन्सिबिलिटी आहेत? तर सर्वात पहिल्यांदा 1972 मध्ये युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम 1972 मध्ये अरेंज केला गेला होता आणि याचा मेन सब्जेक्ट काय होता तर ह्युमन अँड इन्व्हायरमेंट. तर 1972 मध्ये युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राममध्ये मेन सब्जेक्ट होता ह्युमन अँड इन्व्हायरमेंट. या गोष्टींवरतीच काय झालं होतं, डिस्कशन झालं होतं. याच्यामध्ये मेन काय तर इन्व्हायरमेंट हा आपण कसा कन्झर्व करू शकतो आणि याच्यासाठी ह्युमन आपलं काय योगदान देऊ शकतो याच्यावरती युनायटेड नॅशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राममध्ये चर्चा झाली होती. त्याच्यानंतर सिन्स 1985 पासून आतापर्यंत इंडियामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले जातात. पण त्या प्रोग्राम्समध्ये मेन ज्या काही मिनिस्ट्रीज आहेत जसे की मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स, जसं युनायटेडमध्ये किंवा ज्या काही वर्ल्ड्समध्ये होतात त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा 1985 पासून आतापर्यंत वेगवेगळे इन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स अरेंज केले जातात ज्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटबद्दल खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप सारे टॉपिक्स मांडले जातात की आपण ग्लोबल वॉर्मिंग कशी करू शकतो, ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे डिस्टर्ब होतीये, ओझोन डिप्लेशन का होतोय, ॲसिड रेन का होतोय, दिल्लीमध्येच इतक्या प्रमाणात ॲसिड रेन का होतोय, तिथे जास्त प्रमाणात एअर पोल्युशन काय आहे, याच्यावरती आपण कोणते कोणते उपाय मांडू शकतो. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंटल फॉरेस्टमध्ये वेगवेगळ्या लॉज किंवा कॉज आपल्यासाठी ॲड केलेले आहेत. ते मान्य कोणी करत नसेल किंवा त्यांना आपण कोणते प्रोहिबिशन देऊ शकतो किंवा त्याच्यावरती कोणते ॲक्ट्स आपण लागू करू शकतो या सगळ्या गोष्टीवरती तिथे चर्चा केली जाते. 1985 पासून ते आतापर्यंत इन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स अरेंज केले जातात आणि इंडियामध्ये इन्व्हायरमेंटचा जास्त प्रमाणात विचार केला जात आहे. हे कशामुळे होत आहे तर कारण की आपण त्याच्यापासून अवेअर होतोय, आपण त्याची काळजी घेतोय, त्याबद्दल आपण ज्ञान घेतोय. कारण की इन्व्हायरमेंटबद्दल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला म्हणतात ना अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. खूप जणांना काही गोष्टी माहीत असतात, अर्ध्या गोष्टी जाणून घेतात, पण त्या अर्ध्या गोष्टीचा धोका खूप जास्त प्रमाणात होतो. त्याच्यामुळे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर ज्या काही अवेअरनेससाठीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे किंवा इन्व्हायरमेंटबद्दल अफेक्शन असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामुळे जाणून घेतोय किंवा पीपल्सपर्यंत पोचवतोय किंवा पब्लिकपर्यंत पोचवतोय त्याच्यासाठी इन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स अरेंज करणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवू शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे खूप सारे लॉज किंवा कॉजेस आहेत ते आपण मांडूया. तर आता आपण लॉज बघू. कोणत्या कोणत्या लॉज आहेत ज्या इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी ॲक्ट केलेले आहेत, इनेक्टेड आहेत. तर सर्वात पहिला आहे
फॉरेस्ट कन्झर्वेशन लॉ 1980. फॉरेस्ट कन्झर्वेशन लॉ जो आहे याच्यामध्ये जनरली हा लॉ कशासाठी आहे, तर याच्यामध्ये काही एरिया हा फॉरेस्टसाठी रिझर्व केला जातो, तिथे फक्त फॉरेस्टच असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही तिथे करणार असाल किंवा तुम्ही तिथून जर परमिशन घेतलेली असेल तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांचा काही जो काही तुम्हाला दिलेली ऑर्डर आहे ती तुम्ही जर डिसओबे करत असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला 15 दिवसासाठी काय केलं जातं, कारावास भोगावा लागतो. तर याच्यासाठी हा जो लॉ आहे तो फॉरेस्ट जो आहे ते रिझर्व एरिया म्हणून ठेवला जातो. त्याच्यानंतर सेकंड लॉ आहे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन लॉ इन 1986. इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन लॉ 1986 हा लॉ कशासाठी केलेला आहे, तर जनरली जे काही इन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होतं आहे, इन्व्हायरमेंटमध्ये जे काही पोल्युशन होतं त्याला कंट्रोल करण्यासाठी, याच्यासाठी ज्या काही लिमिट्स तुम्हाला आखून दिलेले आहेत त्या लिमिट्सला क्रॉस केलात तर तुम्हाला हा लॉ डिसओबे केल्याबद्दल 5 years कारावास आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपये फाईन तुमच्याकडून घेतला जातो. तर नेमकं याच्यासाठी काय आहे, फॉर एक्झाम्पल जर काही गोष्टीमध्ये जर पोल्युशन होत आहे, काही गोष्टीत फॉर एक्झाम्पल आपण फॅक्टरीजबद्दल घेऊ, तर जे काही पोल्युशन होते फॉर एक्झाम्पल गॅसेस हे जास्त प्रमाणात रिलीज होत आहेत, त्यांना लिमिट दिलेली आहे. ज्यावेळेस फॅक्टरीसाठी आपण त्यांना परमिशन देतो, गव्हर्नमेंट परमिशन देतं, तर त्याच्यासाठी त्यांनी लिमिट दिलेली असते की याच्या जास्त प्रमाणात जर गॅसेस बाहेर पडले तर तुम्ही हा लॉ डिसओबे करताय, त्याच्यामुळे तुम्हाला 5 वर्षाचा कारावास आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपये पण फाईन तुम्हाला भरावा लागेल. जर समजा ही लिमिट क्रॉस होती म्हणजेच काय, जास्त प्रमाणात जर गॅसेस रिलीज झाले आणि ते पोल्युशनसाठी जर कारणीभूत असतील तर तिथे काय केलं जातं, त्यांना त्या गोष्टीसाठी हा ॲक्ट डिसओबे केल्यामुळे 5 वर्षाचा कारावास आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपये फाईन घेतला जातो. तर हा सुद्धा लॉ खूप गरजेचा आहे, ज्याच्यामुळे आपले जे काही इन्व्हायरमेंट आहे ते आपण काय करू शकतो, कंट्रोलमध्ये आणू शकतो. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे काय, तर चिपको मोमेंट. चिपको मोमेंट काय आहे, चिपको मोमेंट किंवा चिपको आंदोलन असं सुद्धा म्हणलं जातं. तर चिपको मोमेंट काय आहे, तर चिपको मोमेंट हे उत्तराखंडमध्ये एक आंदोलन किंवा सत्याग्रह ज्याला म्हणतो त्या प्रकारचंच आहे. तर उत्तराखंडमध्ये काही स्त्रियांनी फॉर एक्झाम्पल गौरी देवी, बिचनी देवी या महिलांनी काय केलं होतं, पूर्ण गावागावामध्ये फिरून जे काही झाड तोडणे, ओके, जे डिफॉरेस्टेशन होतं किंवा झाडांना तोडलं जातं त्याबद्दल सर्वांमध्ये जनजागृती केली. त्या लोकांना सांगून दिलं की चिपको मोमेंट थ्रू आपण त्यांना वाचवू शकतो. फॉर एक्झाम्पल चिपको मोमेंट म्हणजे काय, तर समजा फॉर एक्झाम्पल कोणीतरी झाड तोडण्यासाठी येत आहे आणि तुम्हाला ते माहीत आहे की तो झाड तोडण्यासाठी जातोय, तर त्यावेळेस जो झाड तोडण्यासाठी ते जात आहेत त्या झाडाला ते काय करतात, मिठी मारतात आणि सगळे मिळून त्या जर झाडांना मिठी मारून बसले तर ते जे काही झाड तोडण्यासाठी आलेले व्यक्ती आहेत ते काय करतात, ते झाड न तोडता निघून जातात. याच्यामुळे काय होतं, तर आपण ते प्लांट्स किंवा ट्रीज त्यांच्यापासून वाचवू शकतो. आणि ते अशाच कितीतरी वर्षानुवर्ष आतासुद्धा चिपको मोमेंट प्रथा सुरू आहे. ही कुठून सुरू झाली, तर उत्तराखंडमधून. कधी, 1973ला. 1973 पासून चिपको मुवमेंट अजूनसुद्धा सुरू आहे, ज्याच्यामुळे आपण एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करू शकतो, डिफॉरेस्टेशनला आपण आळा घालू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल साऊंड पोल्युशन रूल 2000. याच्यामध्ये सुद्धा साऊंड पोल्युशनवर सुद्धा काही रूल्स, ज्याच्यामुळे आपण साऊंड पोल्युशन कंट्रोल करू शकतो आणि त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड वन आहे बायोमेडिकल वेस्ट 1998. बायोमेडिकल वेस्टचं हँडलिंग
किंवा त्याचं डिस्पोजल जे आहे ते कशा प्रकारे झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला काही आपल्या इन्व्हायरमेंटवर त्याचा काही इफेक्ट होणार नाही, हा सुद्धा रूल 1998 मध्ये लागू करण्यात आला. त्याच्यानंतर आहे ई वेस्ट. ई वेस्ट हा सुद्धा 2011 मध्ये ई वेस्ट रूल. याच्या थ्रू सुद्धा जे काही ई वेस्ट आहेत त्यांचं सुद्धा मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. ते सुद्धा कसं केलं पाहिजे, त्याची हँडलिंग कशा प्रकारे झाली पाहिजे किंवा त्याचं डिस्पोजल कसं प्रकारे झालं पाहिजे, ई वेस्टवरती कसा कंट्रोल आणला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा काही रूल्स बनवलेले आहेत जे की 2011 मध्ये. काही वाईल्ड लाईफसाठी सुद्धा लॉज किंवा प्रोटेक्शनसाठी रूल्स बनवलेले आहेत. जसे की ॲज पर वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऑर कन्झर्वेशन इन 1972, याच्यामध्ये कॉजपासून जसे की 49A, 49B आणि 49C असे 3 कॉज बनवण्यात आलेले आहेत. 49A याचा अर्थ काय, जे काही ट्रेडिंग आहेत, व्यापार केले जातात, रेअर ॲनिमल्स असतील किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्याच्यापासून काय केला जातो, व्यापार केला जातो. त्याच्यावरती त्यांनी बॅन आणलेला आहे. ट्रेडिंग बॅनड फॉर द रेअर ॲनिमल्स. जे काही ट्रेडिंग होते, व्यापार होतो ॲनिमल्सचा, त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, बॅन आणलेलं आहे. तर कोणी जर असं दिसलं तर ते काय झालं, कायद्याच्या विरोधात झालं. त्याच्यानंतर 49B म्हणजेच काय, तर जे काही आर्टिकल्स आहेत ते बनवण्यासाठी स्किन और ऑर्गन्स ऑफ वाइल्ड ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. याच्यावरती सुद्धा त्यांनी काय आणलेलं आहे, बॅन आणलेलं आहे. तर काही आर्टिकल्स बनवण्यासाठी, वस्तू बनवण्यासाठी जे काही वाईल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांच्या स्किनचा आणि ऑर्गन्सचा यूज केला जातो. त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, बॅन आणलेलं आहे थ्रू दी 49B थ्रू. 49C काय आहे, तर डिस्क्लोजर ऑफ स्टॅक्स ऑफ आर्टिफॅक्ट्स ऑफ अ रेअर ॲनिमल्स इज कंपल्सरी. म्हणजे काय, तर जनरली ज्या काही रेअर्स ॲनिमल्स आहेत त्यांच्या ज्या काही कला आहेत त्यांचं प्रगटीकरण करण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे, तर सगळ्यांनाच कंपल्शन केलेलं आहे किंवा तुम्ही करू शकता हे तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामुळे काय होतं, तर स्टॉक्स ऑफ आर्टिफॅक्ट्स डिस्क्लोजर ऑफ स्टॉक्स ऑफ आर्टिफॅक्ट्स याच्यासाठी त्यांनी काय दिलेले, परमिशन दिलेली. आपण लास्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस पाहिलं की जे काही सध्या इन्व्हायरमेंटचं जे काही नाश होतो आहे किंवा डिस्ट्रॉय होत चाललेलं आहे ते सगळं कोणामुळे होतं आहे, ह्युमन्समुळेच होतं आहे. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, तर ह्युमननी जेवढ्या काही चुका केलेल्या आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीमधून ज्या काही चुका होतात त्यांना कमी करण्यासाठी त्यांनी त्याच्यावरती खूप सारे लॉज आणलेले आहेत. आणि हे लॉ हे काय करतील, तर कन्झर्वेशन जे आहे त्याच्या कन्झर्वेशन, इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोगात येतील. म्हणजेच काय, ह्युमन जितक्या प्रमाणात ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत आहे, त्याचबरोबर तो काय करतोय, खूप साऱ्या अशा लॉज आणि रूल्स थ्रू तो त्याच्यावरती कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं आपल्याला पॉसिबल होते. म्हणजे तो स्वतःची रेस्पॉन्सिबिलिटी पुढे आणण्यासाठी किंवा एक जबाबदारीनुसार तो वागण्याचा प्रयत्न करतोय. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, तर इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी मेंटेन करून किंवा जे काही नेचरपासून आपल्याला भेटलेल्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग घेत आपण त्याचा काय केलं पाहिजे, त्यांना प्रोटेक्टसुद्धा केलं पाहिजे. आणि त्या पूर्ण संपुष्टात येतील अशा गोष्टी किंवा कृत्य आपल्याकडून घडू नये यासाठी आपण दिलेल्या लॉजला फॉलो केलं पाहिजे. आणि जे काही रेअर ॲनिमल्स आहेत किंवा जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्यांना आपण कसं कन्झर्व करू शकतो किंवा त्यांना कसं प्रोटेक्ट करू शकतो याच्यासाठी सुद्धा दिलेले रूल्स आपण फॉलो केले पाहिजे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही बायोडायव्हर्सिटी आहे
त्याच्याबरोबर जे काही रेअर ॲनिमल्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनसाठी आपण पाहिलेले लॉज आणि ते इतर लागू झालेल्या गोष्टी ज्या तुमच्या समजलेल्या नसतील किंवा क्लिअरिटीसाठी पुढच्या पार्टमध्ये त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, व्हॉट इज रेअर ॲनिमल्स, या सगळ्यांची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये